जानकी मधुभाऊंसाठी डब्बा घेऊन येते तर बघते तर ते दरवाजाच्या बाहेर उभे असतात. जानकी त्यांना बोलते, तुम्ही असं का करता मधुभाऊ? तुम्हाला आत बसायला सांगितलं ना. महिपत तुम्हाला तुमच्या मागे लागलाय, तुम्हाला कळत कसं नाही? इथे मधुभाऊ पण हट्टाला पेटलेले असतात. त्यांनाही आता काही कळत नाही काय करायचं आणि काय नाही. शेवटी जेव्हा जानकी सायलीची शपथ घालते तेव्हा ते मधुभाऊ शांत होतात, नाहीतर ते बाहेरच जात होते. मधुभाऊ जानकीला तिच्या लहानपणाचा फोटो दाखवतात आणि म्हणतात, ह्याचा अर्धा फोटो ज्याच्याकडे असेल तीच तुझी आई म्हणून. मधुभाऊंना तिकडे राहून कंटाळा आला असतो म्हणून ते सायलीला फोन करत असतात, पण सायलीचा फोन काही लागत नाही. दुसरीकडे इकडे सायली आणि अर्जुन बोलत असतात. सायली म्हणते, मी पण येईन तुमच्याबरोबर. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मी ज्या जागेवर जाणार आहे त्या जागेवर तुम्ही येऊ नाही शकत. इथे सायली म्हणते, उन्हाळा खूप वाढला आहे त्यामुळे पाणी पित राहा आणि मी तुमच्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू केले ते खा, म्हणजे पोट भरल्यासारखं वाटेल. आणि ती जात असते ते डब्बा आणायला तेव्हा तिचा पदर अर्जुनच्या हाताच्या बटनात अडकतो आणि तिला वाटतं अर्जुनने पकडलाय. नेहमीचं तेच रटाळ सीन दाखवतं, त्या व्यतिरिक्त काही सीनच नाही. आणि अर्जुन बघत असतो आणि तिची मजा घेत असतो. जेव्हा ती वळते तेव्हा तिला कळतं की अरे हे तर बटनात अडकले, त्यांनी नाही पकडलं म्हणून. आणि त्या दोघांचं टाईमपास सुरू असतो. सायली म्हणते, मी पण येईन ना, मी तुमची केस पार्टनर आहे ना. तेव्हा तो म्हणतो, मी अशा ठिकाणी जातो ज्या ठिकाणी तुला मी घेऊन नाही जाऊ शकत. तेवढ्यातच तिकडे चैतन्य येतो आणि तो म्हणतो, अर्जुन निघायचं? तेव्हा तो म्हणतो, हो. चैतन्य बघतो सायली रुसलेली असते, त्यामुळे तो अर्जुनला म्हणतो, मी इकडे येऊन चूक केली आहे का तू त्याच्या आधी माती खाल्ली आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय नाही रे, काही कोणी माती खाल्ली नाही आहे, चल. आणि मी तुम्हाला सांगितलं तेच होणार, सायलीला बोलतो आणि तिथून निघून जातात ते दोघंजणं. इकडे इन्स्पेक्टर सरंजामेंना ते दारूच्या अड्ड्यावर येऊन भेटतात. चैतन्य आणि अर्जुनला ते असहाय्य झालेलं असतं, पण तिकडे त्यांनी भेटायला बोलवलं असल्याकारणाने त्यांना तिकडे जावंच लागतं. दुसरीकडे घरी कल्पना आणि अश्विन प्रतापला सांगतात की अश्विनला तन्वीशी लग्न करायचं आहे. प्रताप म्हणतात, हे ठीक आहे, पण रविराज तो ऐकेल का? मला काही प्रॉब्लेम नाही आहे. इथे कल्पना म्हणते, आपण त्यांच्याशी बोलूया म्हणून. अश्विन म्हणतो, माझा निर्णय पक्का आहे, त्यामुळे मी ह्याच्यावरनं फिरणार नाही आता. खालती विमलताई कल्पनाच्या रूममध्ये इस्त्रीचे कपडे घेऊन जात असते. तेवढ्यातच सायली कशाला सारखा तोच मूर्खपणा करते आणि त्या विमलला ओरडा खायला लावते माहीत नाही. सायली विमलला थांबवते आणि म्हणते की हे कपडे मी आईंच्या रूममध्ये घेऊन जाते. विमल तरीही म्हणते, नको, त्यांना तुम्ही आलेला आवडत नाही ना, कशाला उगाच ते बोलतील. तेव्हा सायली म्हणते, काही होणार नाही, त्यानिमित्ताने 2 शब्द बोलले जातील. का मूर्खपणा आहे हा सायलीचा. सायली ते जबरदस्तीने कपडे घेऊन कल्पनाच्या रूममध्ये जात असते आणि ते तिघंजणही लग्नाविषयी बोलत असतात. अर्जुन आणि चैतन्य रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामेंना विचारत असतात त्या केसबद्दल आश्रमाच्या. तेव्हा ते म्हणतात, ही खूप पुराणी केस आहे आणि मला आता काही आठवत नाही, कारण त्याच्यानंतर पण बरेच केसेस मी हाताळले आहेत. तेवढ्यातच एक वेटर विचारायला येतो, काय पिणार का? तर इन्स्पेक्टर सरंजामे म्हणतात, मी तर काही पित नाही, मी तर दारूच्या थेंबालाही स्पर्श करत नाही. अर्जुन आणि चैतन्याला विचारतात तर ते म्हणतात, नाही, आम्ही नाही घेत म्हणून. इकडे प्रताप, कल्पना आणि अश्विन बोलतच असतात. तेवढ्यातच इस्त्रीचे कपडे घेऊन सायली तिकडे येते आणि हे लोकांचं बोलणं हेच चालू असतं की सायली आणि अर्जुनला कळू देऊ नये, नाहीतर ते दोघं या लग्नात काही ना काहीतरी गोंधळ घालतील. आणि तेवढ्यातच सायली दरवाजा उघडून तिच्या हातातनं कपडे पडतात. इकडे महिपत आपल्या माणसाला सांगतो की हे पैसे घे आणि त्या रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामेंना दे, नाहीतर तो गप्पा बसणार नाही, आपली मदत नाही करणार. घरी प्रताप, कल्पना आणि अश्विन बोलतच असतात. तेवढ्यातच सायलीच्या हातनं ते कपडे पडतात आणि दरवाजा उघडला जातो आणि हे तिघंजणं तिकडे बघतात. तर सायली म्हणते, माफ करा, ते पडलं. आणि ते तिघंजणं रागाने सायलीकडे बघत असतात. कल्पना सायलीला म्हणते, तुला कोणी सांगितलेलं इकडे यायला? या रूममध्ये यायला तुला परवानगीच कोणी दिली आहे? तुला नॉक नाही करता येत आणि तू आलीस कशी इकडे? दुसरीकडे अर्जुन आणि चैतन्य रिटायर्ड इन्स्पेक्टर सरंजामेंना सांगतात, तुम्हाला काहीही कळलं तर मला फोन करा, मला सांगा. ते म्हणतात, ठीक आहे, आणि ते तिथून निघतात. तेवढ्यातच महिपतचा माणूस जो सरंजामेला पैसे द्यायला येत असतो तो अर्जुनच्या बरोबर धडकतो आणि त्याचं पाकिट पडतो म्हणून तो उचलतो, अर्जुनकडे बघतो आणि निघून जातो. अर्जुन पण त्याच्याकडे बघत असतो. अर्जुनला वाटतं की ह्याला कुठेतरी बघितलं आहे म्हणून तो तसाच उभा असतो तो बघत. चैतन्य म्हणतो, काय झालं, तू इकडे का उभा आहेस? तेव्हा अर्जुन म्हणतो, चल बाहेर चल, सांगतो म्हणून. ते दोघंजणही बाहेर निघून येतात. तेव्हा महिपतचा माणूस त्या सरंजामेला पैशाचं पाकिट देतो. सरंजामे म्हणतो, चल निघ इथून आता, आणि तो माणूस तिथून निघून जातो. अर्जुन बाहेर येऊन गाडीच्या जवळ उभा असतो. चैतन्य विचारतो, काय झालं? तो सरंजामे, मला काही तसा बरा वाटतोय पण काही विश्वास ठेवू नाही शकत. पण अर्जुन
कसला तरी विचारत असतो. तेव्हा चैतन्य म्हणतो सांग तरी काय झालं. तर तो म्हणतो या माणसाला कुठेतरी बघितलंय मी. इकडे घरी सायली रूममध्ये आल्यामुळे कल्पना खूपच भडकते आणि तिला नाही नाही ते बोलत असते. तिचा हात पकडते आणि तिला खालती घेऊन येते आणि तिला विचारत असतात तू काय ऐकलंयस, तू काय तिकडे हेरगिरी करायला आलेलीस का, आमच्या रूममध्ये येऊन का ऐकत होतीस का. तेवढ्यातच विमलताई पण तिकडे येते. तेव्हा कल्पना विमलताईवर चिडते आणि म्हणते विमल तुला कळत नाही का, तुला तुझी कामं होत नाहीत का. तेव्हा सायली म्हणते नाही मीच त्यांना सांगितलं होतं मी जाऊन देते म्हणून. इथे विमलताई म्हणते माझंच चुकलं. तेवढ्यात अर्जुन पण दारात येतो आणि या सगळ्या गोष्टी बघत असतो. तेवढ्यात तो आत येतो आणि म्हणतो काय झालं. तेव्हा इकडे प्रताप म्हणतो तुझी बायको हेरगिरी करत होती, आमच्या रूममध्ये येऊन ऐकत होती आम्ही काय बोलतोय, आता आम्हाला काय आमच्या रूममध्ये पण बोलायला बंदी आहे का. मग अर्जुन सायलीला विचारतो काय झालं म्हणून. सायली म्हणतो मी असं काहीच केलं नाही, मी तर फक्त इस्त्रीचे कपडे द्यायला गेलेली. पण हे तिघंजणं बोलतच असतात. अश्विन पण म्हणतो तू काय ऐकलेस सांग. तेव्हा अर्जुन अश्विनकडे बघत असतो. इकडे महिपत सरंजामेला फोन करतो. तो म्हणतो काय पाकिट मिळालं ना. सरंजामे म्हणतो हो मिळालं, असंच देत राहा म्हणजे माझं तोंड बंद राहील. आणि सरंजामे पण दोन्हीकडनं खेळ खेळत असतो. महिपतला पण काही सांगणार नाही अर्जुनबद्दल आणि अर्जुनला पण काही सांगणार नाही महिपतबद्दल असं तो विचार करतो. इकडे अर्जुन सगळ्यांना विचारतो तुम्ही हे काय करताय म्हणून. तेव्हा ते म्हणतात की ही तुझी बायको आमचं चोरून चोरून ऐकते, असंच असेल तर तुम्ही दोघं राहा आम्ही इथून निघून जातो असं कल्पना म्हणते. विमल म्हणते माझं चुकलं, मी असं करायला नको होतं, मीच खरं तर कपडे घेऊन यायला हवं होतं रूममध्ये. हे मूर्ख सायली कशाला ऐकते त्या सायलीचं हेच कळत नाही, ती दरवेळेला त्या विमलला तोंड घशी पाडते. अर्जुन म्हणतो म्हणजे आम्हाला आमच्याच घरात चोरी आहे का, आम्ही ऐकायचं नाही आम्ही काय बोलायचं नाही. तेव्हा अश्विन म्हणते तू काय ऐकलंस ते बोल. तेव्हा सायली म्हणते मी फक्त एवढंच ऐकलं की अर्जुन आणि सायलीला काही कळता कामा नये. हे ऐकून अर्जुन पण थक्क होतो. तो म्हणतो माझी बायको अशी नाही आहे की चोरून ऐकेल आणि तो तिचा हात पकडतो आणि रूममध्ये घेऊन येतो. सायलीला बेचैन वाटत असतं म्हणून ती देवाजवळ दिवा लावते. तेवढ्यातच अर्जुन पण फ्रेश होऊन बाहेर येतो आणि तो कामाला बसणार. तेवढ्यात सायलीकडे बघतो, ती अस्वस्थ आहे म्हणून तो तिच्याजवळ येतो आणि तिला विचारतो काय झालं. तेव्हा ती म्हणते मला मधुभाऊंबद्दल चिंता वाटते तर मी फोन लावून बघू का. तेव्हा तो म्हणतो की लाव की आणि ती मधुभाऊंना फोन लावते. ती मधुभाऊंशी बोलते की तुम्ही कसे आहात, नीट आहात ना, तुम्हाला माहिती आहे ना महिपत तुमच्या मागावर आहे, तुम्ही बाहेर कुठे जाऊ नका. हे ऐकून मधुभाऊंना राग येतो, ते फोन कट करतात आणि सायली इकडे बोलत असते आणि फोन कट होतो. ती म्हणते असं कसं कट झाला फोन म्हणून आणि ती अर्जुनला पण म्हणते हा फोन कट झाला मी परत लावते आणि ती परत लावते तर मधुभाऊ काही फोन उचलत नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो ते सेफ आहेत ना, तेवढंच खूप आहे आपल्यासाठी, तू एक काम कर ना जानकी वहिनीला फोन करून विचार. तेव्हा ती जानकीला फोन करते सायली आणि म्हणते आमचा फोन कट झाला. तर जानकी म्हणते कदाचित नेटवर्कचा इश्यू असेल, तू काळजी करू नकोस मी बघते आणि ती फोन ठेवते. इकडे अश्विन प्रताप आणि कल्पना विचार करत असतात त्यांच्या रूममध्ये बसून की सायलीने काही ऐकलं तर नसेल ना, त्यांना कळायला नको. आणि इथे प्रताप म्हणतो आपल्याला रविराजला कसंही करून लवकरात लवकर सांगावं लागेल आणि त्याचा काय विचार आहे किंवा तो या लग्नाला मान्यता देतोय की नाही हेही बघायला लागेल. इकडे सायली म्हणते की अजून कसा फोन आला नाही. ती सारखी अर्जुनच्या मागे लागलेली असते, भुणभुण करत असते. अर्जुन सायलीला म्हणतो एवढं पॅनिक का होते, शांत राहा म्हणून. इकडे महिपत आणि त्याचा मित्र दारू पीत बसलेले असतात आणि आपापली दुःख एकमेकांना सांगत असतात. दुसरीकडे सायली खूपच टेन्शनमध्ये असते. ती एकदम पॅनिक होते की अजून कसा जानकीचा फोन लागत नाही आहे किंवा तिचाही येत नाही आहे, मधुभाऊंचा फोन लागत नाही आहे, काय चाललं आहे, मधुभाऊ नीट असतील ना, सेफ असतील ना. तेवढ्यातच अर्जुन तिला बघतो आणि म्हणतो तुम्ही काळजी कशाला करताय, सगळं काही ठीक असेल आणि आपण त्यांना मधुभाऊंना ऋषिकेशना सोपवलं आहे ना, ते त्यांची काळजी नीट घेतील. इकडे जानकी मधुभाऊ जिथे त्यांना ठेवलं आहे तिथे येते तर बघते तर मधुभाऊ तिकडे नसतात. मधुभाऊ पण मूर्खासारखं बाहेर निघतात आणि चालायला लागतात. इकडे जानकी सगळीकडे शोधत असते पण तिला काही मधुभाऊ दिसत नाही आणि ती पण टेन्शनमध्ये येते की मधुभाऊ गेले कुठे आणि आता मी सायलीला काय सांगू म्हणून.